श्री स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश तुम्ही ऐकत आहात, पण एक लक्षात घ्या, हा स्वामी संदेश तुमच्यासाठी स्वतः स्वामींचा आशीर्वाद घेऊन आलेला संदेश आहे. आणि आज स्वामी तुमच्याशी म्हणत आहेत की आज कितीही अडचणी किंवा कितीही काम आलं तरीही हा संदेश पूर्ण ऐकून तुम्ही जे इच्छा मागाल ती इच्छा स्वामी स्वतः पूर्ण करतील. फक्त तुम्ही विश्वासाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर बघा. तुम्ही जर स्वामींना मानत असाल आणि त्यांना तुमचा देव म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवत असाल तरच या संदेशाला एक लाईक करा. तुमचं सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. स्वामी म्हणतात, बाळा, पुढील येणारे फक्त 10 मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. या 10 मिनिटांमध्ये तुझं संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद आहे. तू जे विचारही केला नाही ते आज घडणार आहे. तुझं प्रत्येक काम आज पूर्ण होईल. तुझे जे अडकलेले कामे आहेत तेही आज पूर्ण होतील. स्वामी सांगतात, शिस्तीशिवाय जीवन म्हणजे देवाविन देऊळ होय. एक लक्षात ठेवा, आयुष्यात एक वेळ अशी येते की प्रश्न नको पण साथ हवी असते. आणि या सकाळी पहिली आठवण आपल्याला स्वामींची येते. स्वामी बोलतात, यशस्वी होण्याचा प्रवास मनातून सुरू होतो आणि कृतीचं बळ मिळून ते मुहूर्त प्रयत्नांना यश मिळतं. मनस्ताप कुणाला चुकला आहे तो आयुष्याचा एक भागच आहे. आपण संयम ठेवला तर तडा गेलेले काचेचे भांडे पण तसंच राहतं. त्याचा उपयोग पाणी भरण्यासाठी नाही झाला तर त्यात फुलं ठेवता येतात. म्हणून सकारात्मक राहा, दीर्घायुषी व्हा. आयुष्य खूप सुंदर आहे, त्या आयुष्याला जगून पहा. उतुंग भरारी मारा, ढगाआड उडणाऱ्या गरुडाला पण तुमचा हेवा वाटला पाहिजे. इतके मोठे व्हा. प्रगती पथावर जाणाऱ्या रस्त्यावर फक्त स्वतःवर आत्मविश्वास असलेले वाट सुरू चालत असतात. स्वामी सांगतात, संकट काळात मिळेल त्या सुचेल त्या मार्गाने समस्या सोडवावी लागते. नंतर मग वेळेबरोबर कायमच तोडगा काढता येतो. तुमचा स्वामींवरती पूर्ण विश्वास असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्ही स्वामींना मानत असाल तरच सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, तंत्रज्ञानाचा उपयोग करून यंत्रावर विजय मिळवता येत नसतो, पण माणसांना आपलंसं करायचं असेल तर त्याचं मन जिंकता आलं पाहिजे. स्वामींवरती तुमचा विश्वास असेल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जग खूप सुंदर आहे. हसत खेळत आनंदात राहा. आयुष्य एकदाच मिळतं. पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडं दिसतातच ना. मग पोटात कितीही दुःख असलं तरीही चेहरा
नेहमी हसरा ठेवा. माणूस हिमगणासारखा असतो. चेहऱ्यावर फक्त 5% दिसतो आणि 95% फक्त स्वतःला माहीत असतो तो कसा आहे. जगात अशी एकही समस्या नाही ज्यावर उत्तर नाही. ती सोडवायला कधी पैसा हवा असतो, तर कधी आपला माणूस आणि कधी वेळ. या तिन्ही गोष्टी पलीकडची समस्या अस्तित्वात नसते. स्वामी बोलतात, भूमितीमधील प्रमेयाप्रमाणे तुम्ही आयुष्यातील उत्तरं शोधत बसता आणि आयुष्य अवघड करून दुःखी होता. अरे बाळा, तुमचा विश्वास नाही का? तुम्ही फक्त येणारे पुढील 10 मिनिटे हा संदेश पूर्ण ऐकून बघा. तुम्हाला या संदेशाचा मोठा अनुभव येईल. स्वामी म्हणतात, आयुष्यात आपलं कधीच काही चुकत नाही. ही भावनाच माणसाला नवीन अनुभव घ्यायला बळ देते. चालताना विचाराला आणि विचार केल्यावर पुढे चालायला गती मिळते. हे एक चक्र आहे, प्रगतीचं आणि यशाकडे जाण्याचं. वेळ फक्त आपलं वय वाढवते, पण आठवणी मात्र कधी वेळेच्या बांधलेल्या नसतात. त्या चिरतृण असतात, मनात तशाच ताज्या असतात. आयुष्यातील सर्वात सुखकर क्षण म्हणजे लोकांना वाटतं की ह्याला हे जमणार नाही आणि आपण ते साध्य करून दाखवतो. या एवढे मोठे दुसरे कोणतेच अचिव्हमेंट नाही. स्वामी बोलतात, आयुष्यात तुम्ही जर का असे काही केले तर आयुष्यात तुम्ही खूप काही केले आहात. आयुष्यामध्ये धडपड करून, खस्ता खाऊन, संघर्ष करून बरेच काही संपत्ती मिळवतो. पण ज्यासाठी आपण हे सगळं करतो त्याचं कारणच सापडत नाही. शेवटी मनामध्ये एकच प्रश्न राहतो, कशासाठी हे सगळं? जेव्हा काही नव्हतं तेव्हाच खूप खुश होतो. तुमचा स्वामींना मानत असाल, तुम्ही त्यांवर विश्वास ठेवत असाल तर एकदा मनातून कमेंटमध्ये स्वामी शक्ती सदैव सोबत आहे असे विश्वासाने लिहा. आयुष्यात ठरवून दिलेल्या सिद्धांतानुसार चालत नाही. ती काय येणाऱ्या जाणाऱ्याची पायवाट नाही की रेल्वेचं रूळ नाही. जे ठरवून दिलं तसं चालेल ते नदीच्या प्रवाहासारखं आहे. सुसाट चालतं, वाट मिळेल तसं दिशा गवसेल तसं बदलतं. स्वामी सांगतात, अरे बाळा, काळजी करू नको, मी सदैव तुझ्या सोबत आहे. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. जशी सूर्याची कोवळी किरण पडतोच तुमच्या डोक्यावर आणि हळूच उजळतो, जसे डोळे आणि मग फ्रेश होऊन चहाला ग्लास हातात घेऊन आपण चहा पितो, तसे स्वामी सांगतात, तुम्ही पहिले विश्वास ठेवा आणि नंतर भक्ती करा. आयुष्यात कमावलेला अनुभव हाच तुमचा खरा गुरु आहे. कारण त्या पाठी प्रचितीच तेजोवय झाली असतं. काही करण्याआधी त्या गोष्टीचा पूर्ण परिचय हवा तर ते यश आक्यात येत नाही. हे सगळं रामभरोसे असतं. जीवनात स्वतःला कमीपणा घेण्याचं शहाणपण घ्यावं लागतं, तरच आपली उंची वाढते, माणसं जोडली जातात आणि ह्यातच खरा मोठेपणा आहे. नातं जेवढं घट्ट तेवढंच तीव्र प्रेम आणि जेवढं तीव्र तेवढंच दृढ नातं असतं. परक्या माणसाला प्रेम आणि राग दोन्ही देता येत नाही.
पोपटाला गरुडाचे पंख लावता येतील, ही पण गगनभरारीचं स्वप्न रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. जसा पुरुषांना व व्यथा असताना सगळीकडे पुरुषार्थ दाखवता येत नाही, त्यांना पण उत्कृष्ट प्रेम करणारा कोणीतरी सोबती हवा असतो. तसाच उडून जाणारा परफ्यूम त्यांना आवडत नाही, कारण त्यांना सदैव सोबत राहणारं काहीतरी आवडत असतं. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी येतात, पण त्यांना तुम्ही सोडवू शकता. या विचाराने त्या अडचणींचा सामना करा. काही वेळा मनातल्या नात्या आपुलकीत सापडतात. प्रेम सापडलं, पण आपली रक्ताची नाती दूरची असतात. एखाद्याचं मन राखायचं ठरवलं तर आपलं मन मारावं लागतं. एका वेळेस एकच साध्य होतं, दुसऱ्याचं सुख किंवा आपलं मन. कोणती फुले टाळायची हे फुलपाखरांनाही कळतं, आणि कोणती माणसे जोडायची हे माणसाला कळलं पाहिजे. असेच काही जोडलेले खास माणसं असतात, जे आयुष्यात सदैव सोबत राहतात. स्वामी सांगतात, निस्सीम प्रेम करावं, दुसऱ्यावर विश्वास ठेवावा. चांगुलपणा मधून जाणारा मार्ग सुखकर असतो, म्हणून त्यासाठी खास धरावी. प्रेमात पडल्यावरच प्रेम समजते, आणि एखाद्या बाउंड्रीच्या बाहेर गेल्यावरच दुसरीकडे काय आहे ते कळतं. कधीकधी काही न करता लोक वाईट बनवून टाकतात, पण एक गोष्ट एवढीच असते की त्यांना हवं तसं तुम्ही वागत नाही. जर का तुम्ही त्यांच्या मनासारखे वागाल तर लोक तुम्हाला सदैव चांगलंच म्हणतील. स्वामी म्हणतात, ज्याला माणुसकी समजते तो शब्द वेळ पाळतो, आणि ज्याला स्वार्थ समजतो तो वेळ साधतो. एक लक्षात ठेवा, हे जीवन आहे. यात चिंता करू नका, यात चिंतन करा. आपल्या माणसांची भेट न होणे, संवाद न होणे यासारखं दुःख नाही. आत्मविश्वास कमवण्यासाठी स्वतःची ओळख लागते, पैसा आणि चांगले कपडे नाही. स्वामी म्हणतात, आत्मविश्वासासाठी स्वतःची ओळख लागते. पैसा आणि चांगले कपडे हे आयुष्यात फक्त आपला रुबाब दाखवतात. बाकी सर्व तर आपल्या स्वभावावरून ओळखलं जातं. जीवन म्हणजे ज्यांच्या असण्याने जगण्याला अर्थ असतो त्याला जीवन असे म्हणतात, आणि त्यांच्या नसण्याने नेहमी पोकळी जाणवते. नाती, प्रेम, मित्रता प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात, पण ते थांबतात तिथेच जिथे त्यांना आदर मिळतो. कित्येक वेळा ताप औषधांना नाही तर तब्येत कशी आहे तुमची हे विचारण्यासाठी येतात. स्वामी सांगतात, कौतुकाला थोडी हेव्याची साथ मिळाली की खरी मनाला आनंदाची खुमारी येते आणि आनंद मिळतो. माणसात एकदा संशयाने घर केले ना की नवीन काही शिकण्याचा माणूस प्रयत्नच करत नाही. एखादा माणूस वेगळं काही करत असेल तर तो कामातून गेला असं लोकांना वाटतं, पण तो आपल्याला हवा तसा वागत नाही असा त्याचा अर्थ होतो. स्वामी म्हणतात, मनाला विचार न करता एखादी गोष्ट भावली की तिचा स्वीकार तात्काळ करावा, क्षणाचाही विलंब न करता. माती बोलते राजाला, तू काय मला करणार, एक दिवस असा येईल शेवटी तू माझ्यात कुशीत निजणार आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात आपली माणसं सोबत असली
की काट्यांची पण फुलं होतात, निराळे सौम्य होतात आणि धाकधकीची वाटचाल पण सुरळीत होते. संबंध मोठे नसताना त्यांना सांभाळणारे मोठे असतात. आपली जवळचीच माणसं आपल्याशी तरवाईपणे वागतात, पण याच्यामुळेच वाईट वाटून घेऊ नये, कारण परक्त्यांकडून कसलीही अपेक्षा करू नये. एकदा हे उमगलं की अपेक्षा भंग होत नाही. तुम्ही परिसरासारखे आमच्या पाठीशी आहात, म्हणून आमच्या आयुष्यात सोनं झालं आणि सकाळची आठवण काढली, म्हणून स्वामी म्हणतात तुम्हाला माझा आशीर्वाद प्राप्त होईल. जर का कमीत कमी 5 गरजू व्यक्तीपर्यंत तुम्ही आज हा माझा स्वामी संदेश पोहोचवाल. स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस हिऱ्यापेक्षा चमकदार असतो. आठवणी चांदण्यासारख्या असतात, कधी लकलुकतील सांगता येत नाही, कारण सकाळीच एक लुकलुकती व्यक्त झाली. स्वामी म्हणतात जन्म आपल्या हातात नाही, मरण आपल्या हातात नाही, पण जगणं आणि ते कसं जगणं हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. मनसोक्त जगा, खूप शिका, खूप आनंदी राहा, खूप मजा करा. यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. अडकलेल्या कामात पुन्हा सुरुवात करा, त्यातही तुम्हाला यश मिळेल. स्वामी सांगतात शेतकऱ्याची पण काय शोकांकिता असते. घर गळतंय पण तरीही पाऊस पडला पाहिजे याची प्रार्थना करतो. आपण बोलणं साधंच आहे, पण तुम्ही ते खास बनवता. आणि जर का तुम्ही स्वामींचे शब्द शांत मनाने ऐकत असाल तर तुम्हाला कळेल की स्वामी तुमच्याशी काय बोलत आहेत. त्या शब्दाचा काय अर्थ होतो हे तुम्हाला नक्की कळेल. कधी नुसतं बघून एखाद्याचं स्टेटस ठरवू नका, कारण कपडे आणि चेहरा सगळंच सांगत नसतात. विचार पण माणसाला सर्वश्रेष्ठ बनवतात. किती जगलात ह्यापेक्षा आयुष्य कसं जगलात हे महत्त्वाचं आहे. दिवस आणि तारखा नाही, वर्तमानातील क्षण महत्त्वाचा आहे. तो एकदा गेला की ते दिवसही राहिले नाही. स्वामी म्हणतात अरे बाळा, सज्जन लोकांची संगत नेहमी घडो, चांगले विचार नेहमी कानी पडो, आणि सकाळी सकाळी तू माझं नामस्मरण कर. तुझ्या आयुष्याला नवीन दिशा मी घडवेल. तुझ्या अडकलेल्या पूर्ण कामाला चांगला योग्य मार्ग ते मीच दाखवणार. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. जीवनात एक गोष्ट तर नक्कीच आहे की नक्की असं काहीच नसतं. प्रत्येक काही आपल्या मनासारखं नसतं होत, पण प्रत्येक काही मनासारखं करता येते. त्यासाठी स्वामींवरती अतूट विश्वास आणि प्रयत्नावर सुद्धा विश्वास पाहिजे. प्रयत्नावर आणि स्वामींवर विश्वास ठेवला तर आयुष्यात अशक्यही शक्य होते. प्रत्येक रात्री जगणारा आशिक नसतो. काहींचे स्वप्न असतात, ते त्यांना रात्री झोपच लागू देत नाहीत. कधी कुणाला वाईट नका बोलू, कारण वाईट तुमच्यामध्ये आहे आणि बोलून दाखवायची तुम्हाला गरज नाही, कारण तुम्ही ते आहातच. एक लक्षात घ्या, आयुष्यात जर काही करून दाखवायचे असेल तर पहिले त्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात करा. उत्तर तर प्रत्येक प्रश्नांचं देता येतं, पण ज्यांना नात्याची ओळख नाही ते शब्दांना काय मान देतील. स्वामी सांगतात अरे बाळा, विश्वास ठेव. तू फक्त 7 मिनिटे पूर्ण ऐक, तुला मोठा अनुभव येईल. जगाची रीत खूप वेगळी आहे. दुःख डोळ्यातून आलं तर कायर बोलतात, आणि तेच शब्दातून आलं तर शायर बोलतात. चांगली लोक फक्त आणि फक्त त्यांच्या चांगल्या कर्माने ओळखली जातात, कारण चांगल्या गोष्टी तर वाईट लोक पण करतात. एक लक्षात ठेवा, गरजेपेक्षा जास्त चांगले बनाल तर गरजेपेक्षा जास्त वापरले जाल. कधी कधी कुणाचा व्यवहार बघायचा असेल तर त्याला सन्मान द्या. गुण बघायचे असतील तर त्याच्यासोबत वेळ घालवा.
कुणाची नियत बघायची असेल तर त्याला कर्ज द्या आणि सवय बघायची असेल तर त्याला मोकळा वेळ द्या. माणुसकी मरत चालली आहे आणि लोकांना जगायची हौस आहे. अरे बाळा, तू माणूस आहेस आणि माणुसकी विसरत आहेस. आयुष्यात समजायचं असेल तर मागे वळून पहा आणि आयुष्य जगायचं असेल तर नेहमी पुढे पहा. आत्ता जो काळ चालू आहे त्याला वर्तमान काळ असे म्हणतात आणि यातच सर्व काही असते. तुला खरा आनंद हाच काळ देणार. या काळाला तू चांगलं जगून तर बघ, तुला याचा मोठा अनुभव येईल. स्वामी सांगतात, ढसळू देऊ नका, कारण लोक पडत्या घराची वीट पण ठेवत नाहीत. चमक सगळ्यांनाच दिसते पण अंधार कुणाला दिसत नाही. अंधार असला की चमक लवकर येते आणि तो जर दिवस असला तर त्यासाठी खूप मेहनत करावी लागते, कारण त्याशिवाय चमक येणे हे अशक्य आहे. लोकांची समज फक्त इतकी आहे की त्यांना जनावर बोललं तर नाराज होतात आणि शेर बोललं तर खुश होतात. पण त्या लोकांना एक गोष्ट कळत नाही, शेरसुद्धा एक जनावरच आहे. कोणी कधी एवढा व्यस्त नसतो की त्याला प्रश्नांच्या उत्तराचाही वेळ नसतो. प्रश्न खूप मोठे असतील तरीही त्यांचं उत्तर हे लहान भाषेत सांगता येतं. नेहमी वाईट लोकच तुम्हाला चांगला धडा शिकवून जातात, हे कधी विसरू नका. चांगले लोक तर साथ देतात पण वाईट लोक अनुभव देतात आणि तो अनुभव आयुष्यभर कामी येत असतो. जीवन एकदाच आहे, पुन्हा नाही. प्रत्येक दिवस नवीन आहे. जगण्याचा फक्त एकच दिवस आहे. असा एक गोष्ट आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायला हवी की हे जगणं जास्त काळासाठी नाही. जे काही करायचं आहे ते लवकर करा, कारण तुमच्याकडे आता वेळ खूप कमी आहे. आयुष्यात जे काही तुम्हाला साध्य करायचं आहे ते इतक्या सहज नाही मिळणार. त्यासाठी खूप सारे अपार कष्ट करावे लागतील. वेळ जखमा भरत नाहीत, फक्त त्यात नवे क्षण आणत असतात. तुमचा मेंदू बगीचा आहे आणि विचार त्यातल्या बिया. एक लक्षात ठेवा, एक तर फुलं उगवू शकता किंवा निवडू शकता. आता ते तुमच्यावर आहे, तुम्ही त्यासाठी काय करता ते. स्वामी सांगतात, माणसाने भिंती बनवल्या, निसर्गाने दिलं ते आभाळ. आरंभ ही तुला आणि शेवट ही तुला. आपण थांबतो वाटेवर पण थांबत नाही जगणाऱ्याच्या मरणाऱ्याला. एक लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाची हीच व्यथा अडकून पडली आहे. ती त्याला सांगता येत नाही, कारण ती व्यथा अशी आहे जे की त्याला वाईट वाटेल. स्वामी म्हणतात, या जगात पैशाला खूप मान देतात आणि ते तुम्ही कमवा, कारण पैसा असेल तर लोक देवालाही विसरतात. तुम्ही पैशाने खूप काही करू शकता, पण एक लक्षात ठेवा, पैसे कमवण्याच्या नादात नाती तोडू नका, कारण नात्याशिवाय काही नाही. कधीकधी पर्याय शोधत असताना हाती एकच पर्याय उरतो, पुढे चलत राहणं. कारण थांबून प्रश्न सुटत जरी नसले तरीही शेवटी प्रवाहाच्या बरोबर वाहत जाणे हे सहज साध्य असते. पण प्रवाहाच्या विरुद्ध वाहत जाणं आणि लोकांकडून काहीतरी घेणं हे खूप कठीण असते. सुख दुःख तर पाहुणे आहेत, वेळ पाहून येणार आणि ते नाही आले तर अनुभव कोण देणार. कालचा दिवस खूप छान होता तर थांबू नका, कारण तुमचा जिंकण्याचा सिलसिला असाच चालू राहू द्या. यशस्वी होण्याकरिता दिली जाणारी किंमत खूप मोठी असते. आयुष्यात हे बघणं कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या मागे खूप महत्त्वपूर्ण आहे. कोण आपल्या सोबत आहे आणि कोण आपल्यासोबत नाही हे लक्षात ठेवा. आयुष्यात कोण साथ देईल आणि ते त्याच्या स्वार्थासाठी देईल हे सांगू शकत नाही. भलेही कोणी आठवण काढो किंवा न काढो, भलेही तुमची आठवण येत असेल किंवा न येत असेल,
पण एक लक्षात ठेवा, तुम्ही असे व्यक्ती आहात ज्याने खूप संयम ठेवलेला आहे, ज्याने आत्तापर्यंत खूप धीर धरलेला आहे. आयुष्यात हरवलेले स्वतःला समजा, कारण तुम्ही आत्ता काहीच नाही. आत्तापासून तुम्हाला खूप काही शिकायचं बाकी आहे आणि आत्तापासून जर तुम्ही असं राहाल तर तुमचं आयुष्य बर्बाद होईल. एक लक्षात ठेवा, जीवन अशा गोष्टीत खर्च करा ज्याचा फायदा तुम्हाला होईल. चांगल्या लोकांची किंमत कधी कमी होत नाही, तर सोन्यासारखी वाढत असते. एक लक्षात ठेवा, वेळ नाही लोकांशी भेटायला आणि इच्छा करतात दूर बसलेल्या देवाला भेटायची. अरे बाळा, तुला जर देवाला भेटायचं असेल तर पहिले तू या लोकांना तर भेटून बघ. देवाने जे पण दिलंय त्यात खुश राहा. देव ते नाही जे तुम्हाला सर्व चांगलं वाटेल. देव तर तो आहे जे तुमच्या चांगल्यासाठी सर्व काही चांगलं करेल. चांगले मित्र, चांगलं घर, चांगले विचार ज्यांच्याजवळ असतात त्यांना कधीच पराभव येत नाही. अरे बाळा, तुझा विश्वास ठेव. तू खूप ताकदवान आहेस, तू खूप आत्मविश्वासी आहेस आणि तू काहीही करू शकतो. तुझ्या मनात आलं तर तू अशा काही गोष्टी करू शकतो ज्या की आजपर्यंत कोणी केल्यासुद्धा नाही. फक्त तू विश्वास ठेव आणि कार्य करत राहा. स्वामी सांगतात, प्रत्येक प्रयत्न, आलेलं अपयश आणि त्यानंतर आपले नैराश्य यातून सोडलेली आणि प्राप्त झालेली साथ कधी सुटत नाही, आयुष्यभर साथ देत असते. तुम्हाला जर आनंदी आयुष्य जगायचं असेल तर ध्येयावरती लक्ष केंद्रित करा. लोक आणि वस्तू दुर्लक्ष करतील. हरण्याची भीती कधी सुरुवातीला करण्यापासून पराजित होऊ नका. तुम्ही प्रयत्न अजून केलेले नाही, प्रयत्न तर करून पहा. आयुष्य खूप छोटं आहे. लोक काय बोलतील या विचारांवर ते वाया घालवू नका. आयुष्यातील सगळ्यात मोठा धडा, कधी परिस्थितीला घाबरू नका आणि ती सगळ्यांची बदलते यावर विश्वास ठेवा. आयुष्यातील प्रत्येक क्षण खास असतो, तो अनुभवला पाहिजे. प्रत्येक सकाळ नवीन आशा घेऊन येते. आज काहीतरी चांगलं घडेल, उद्या काहीतरी चांगलं घडेल. जीवन चमत्कार आहे. प्रत्येक श्वास देवाने दिलेला आपल्याला एक मोठा तोफा आहे. आशावादी राहा. काय माहीत आजचा दिवस नवीन, उद्या येईल किंवा न येईल. सकाळचा एक पॉझिटिव्ह विचार तुमचा पूर्ण दिवस बदलवू शकतो. वर्षातून एकदा तरी जिथे गेला नाहीत अशा अनोळखी ठिकाणी जा. आयुष्य खूप सुंदर आहे याचा अनुभव तुम्हाला येईल. धर्म आणि जात सोडून आपण राहू शकतो, पण मनातला सोडून नाही राहू शकत. स्वामी सांगतात, अरे बाळा, तू काळजी नको करू. तुझं आयुष्य आहे ते आता आम्ही बदलून टाकणार आहोत. येत्या 48 तासामध्ये तुला मोठी बातमी मिळणार आहे. ती बातमी काय आहे तुला कळेल, पण आमची एक गोष्ट करशील का? तू या संदेशाला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करशील का? तू असे केल्यास तुला मोठी आनंदाची बातमी प्राप्त होईल. आणि जर का तू कमेंटमध्ये स्वामी शक्ती पाठीशी आहे असं लिहिशील तर तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे ह्या 2 गोष्टी करून बघ. तर बोला एकदा, श्री स्वामी समर्थ.